नमस्कार. आपल्यापैकी प्रत्येकाला आनंद पाहिजे असतो, पण जसं हातातनं वाळू निसटून जावी तसा आनंद निसटत जातो. आणि त्याचं एक कारण आहे की आपण कायम बंद दारांकडे बघत बसतो. हे बंद दार म्हणजे काय? गेलेले क्षण, तुटलेली नाती, गेलेली नोकरी, बंद पडलेला व्यवसाय, अशा कित्येक गोष्टी आहेत भूतकाळातल्या, झालेल्या आणि कदाचित वर्तमान काळातल्या सुद्धा. बंद दार एकदा उघडत नाही कळलं, आपलं ठोठावून बघितलं, प्रयत्न केला उघडायचा, नाही उघडत ते कळलं की खरं म्हणजे आपण आसपास इतर दार जी उघडी असतात त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. किंबहुना जेव्हा एखादं दार बंद होतं तेव्हा इतर कित्येक दार उघडलेली असतात. नोकरी गेली, आता वेळ अवेलेबल असतो आपल्याला, आपण कुठलं नवीन एखादं स्किल शिकू शकतो, आपल्या स्वतःला अपग्रेड करू शकतो. व्यवसाय बंद पडला, त्यातनं आपल्याला काहीतरी शिकवण मिळाली असती, त्यातनं घेऊन आपण काहीतरी नवीन चालू करू शकतो. नातं तुटलं, नवीन नातानं जागा झाली असती. म्हणजे थोडक्यात काय की आपण जेव्हा एखादी गोष्ट गमावतो, एखादी गोष्ट बंद होती, तेव्हा इतर कित्येक गोष्टी उघडलेल्या असतात, पण आपलं लक्ष कुठे असतं? गेलं काय, नुकसान काय झालं, कुठलं नातं तुटलं. जसं आपला दात एखादा तुटला की वारंवार जीभ फक्त तिथंच जाते, बाकी सगळे दात असतात, पण जे गेलं तिथंच आपलं हळहळ करत बसतो. पण त्यातनं काही साध्य होतं का? तर काहीच नाही. एका मुलाचं खेळणं तुटलं, तो जोरजोरात रडायला लागला. त्याचे वडील म्हणले की जर रडून ते खेळणं नीट होत असेल तर अजून रड. कसं आहे, त्याबद्दल हळहळ करून रडून काहीच होत नाही. पण हेच आपण जर त्या झालेल्या घटनेमुळे, झालेल्या गोष्टीमुळे इतर काय काय गोष्टी उघडल्या आहेत, नवीन संधी कुठल्या उपलब्ध झाल्यात, याच्याकडेच आपण लक्ष दिलं तर आपल्याला जीवनात आनंद तर मिळतोच आणि यशही मिळतं. कारण प्रत्येक एखाद्या घटनेमध्ये जसं वाईट गोष्ट अशी असती तसं त्याच्यामागे काही चांगल्या गोष्टी पण असतात, पण त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. हेच आपण करायचं ठरवलं की मी कुठल्या कुठल्या बंद दारांसमोर उभा आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींची चिंता करतो की याचा काही फायदा नाही, कुठले कुठले गेलेले क्षण असे आहेत, कुठले गेलेली नाती आहेत जिथं काही करणं शक्य नाही आहे. तिथं आजपासून आपण निश्चय करूयात की अशा बंद दारांसमोर आम्ही उभे राहणार नाही. आम्ही इकडे तिकडे बघू, इतर दारं उघडली असतील, त्या दारांकडे लक्ष देऊ, आशावादी होऊ. त्या दारातनं आपल्याला त्या घरात शिरता येईल का ते बघू. असं काही नाही की एकच दरवाजा असतो. जसं प्लॅन ए फेल झाला तर प्लॅन बी असतो. असं करत करत झेडपर्यंत अक्षर आहेत, ए बी सी डी ई एफ झेड भरपूर आहेत. त्यामुळे केवळ आपला एक प्लॅन फेल झाला, केवळ एक नातं तुटलं, एक नोकरी गेली म्हणजे काय आयुष्य संपलं असं नाही आहे. भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. फक्त ते पर्याय बघायची आपली तयारी पाहिजे, मानसिकता पाहिजे. आणि जर आपण नुसतं बंद दारासमोर उभा राहिलो तर काहीच होणार नाही आहे. पण जर उघडी दारं आपण जर बघायला सुरुवात केली तर आपल्याला संधी तर मिळतीलच, आयुष्यात आनंद मिळेल. आपल्या आयुष्यात असा काही जर आपल्याला अनुभव आला असेल आणि त्यातनं तुम्ही काही शिकला असाल तर जरूर कॉमेंट्समध्ये लिहा. असे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नमस्कार.